जलज शर्मा, जिल्हाधिकारी कलेक्टर नाशिक. काय आहे हे कलेक्टर? वरून कीर्तनातून तमाशा असलेले हे कलेक्टर आहे. जसे दिसतात तसे नसतात, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून नाशिककर फसतय. हा घ्या कलेक्टरांच्या भ्रष्टाचाराचा नमुना. स्पष्टपणे बोलतोय. या कलेक्टर नाशिक यांना मी SNJB शिक्षण संस्था चांदवड यांच्या बाबतीमध्ये मी जेव्हा पुरावे दिले तर हे मला म्हणतात, अरे त्या जमिनीवर उस जमीन पे आरक्षण आहे. अरे काय खोटं बोलतात कलेक्टर तुम्ही? तुमचं रेकॉर्डिंग आहे. आणि आता तुम्ही केलेल्या उद्योग, तुमचे झालेले व्यवहार मी या जनता समोर मांडणार आहे. मित्रांनो, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वन खात्याच्या जमिनीची वाट लावणारे असे हे शर्माजी आहेत. कसा करता संचेती आणि सुराणाला, कशा करता तुम्ही जीवदान देताय? या मागचं गोड बंगाल काय, आर्थिककरण काय आहे? माझा स्पष्टपणे आरोप आहे. मित्रांनो, यांना वन जमिनीत पहिल्यापासून या शर्माजींना इंटरेस्ट आहे. त्याचा पुरावा प्रथमतः जळगाव येथे SDM म्हणजे प्रांत असताना यांनी वन जमिनी 2 मधून भोगवटदार एक केलेला आहे. वन जमिनी 2 मधून भोगवटदार 1 केलंय. हे सगळं बेकायदेशीर केलंय. केंद्र शासनाची परवानगी श्रीमान शर्मा साहेब आपण घेतलेली आहे का? घेतलेली असेल तर परवानगी दाखवा. आहे का आपल्यामध्ये हिंमत? मित्रांनो, वर्ग 2 मधून सरकारी जमीन वर्ग 1 करताना म्हणजे खाजगी मालकी हक्क देणे. खाजगी मालकी हक्क देणे त्यालाच म्हणतात वर्ग 2 मधून एक करणे. परंतु हे सर्व करत असताना केंद्र सरकारची परवानगी लागते. तुम्ही केंद्र सरकार नाही, तुम्ही राष्ट्रपती नाही, तुम्ही कलेक्टर आहात. याची नोंद शर्मा साहेब आपण घ्या.